आडी इथल्या संजीवनगिरीवरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीनं गुरुपौर्णिमा उत्सवाअंतर्गत परमाब्धिकार परमात्मा महाराज यांचं प्रवचन झालं। यावेळी बोलताना परमात्मराज महाराजांनी शिप्रोत या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं ग्रंथाची माहिती देत ग्रंथाचं मानवी जीवनातील महत्त्व विशद केलं। माणसांना अहंकार विरहित जीवनासाठी विद्येचं व्यसन जडणं गरजेचं असल्याचं सांगत सद्ग्रंथांच्या वाचनानं माणसाचं जीवन मंगलमय होत असल्याचं सांगितलं। माणसं शांतीच्या शोधात असली तरी सत्याचा अभाव असल्यामुळं शांती मिळत नसल्याचं सांगत परमात्मा महाराजांनी ध्येयाशिवाय ज्ञान उपयोगाचं नाही, सद्विचारांशिवाय ध्येय नाही असं सांगितलं। ज्ञानाबरोबरच भक्ती, योग आणि कर्म महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी सांगितलं। यावेळी परमपूज्य देवीदास महाराज, माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, उद्योजक टी पाटील, सुखदेव साळुंके, आर मोरे यांच्यासह भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने राजकीय, सामाजिक तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी परमात्मा महाराजांचे आशीर्वाद घेतले।